तर छत्रपती दाराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीनं चित्ररथ जो आहे तो तयार करण्यात आला। मराठ्यांच्या मुलींना ज्या हातानं फुगडी खेळता येते त्याच हातानं दुश्मनांची गर्दन देखील मारता येते असं ठणकावून सांगणाऱ्या ताराराणी यांचा हे 350वे जयंती वर्ष आहे आणि याच निमित्तानं कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून ताराराणींचा हा जाज्वल्य इतिहास आहे तो कोल्हापूर जिल्हावासियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे। छत्रपती ताराराणींचा अश्वारूढ पुतळा या चित्ररथावर आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सजीव देखावा देखील या सगळ्या चित्ररथावर असणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या चित्ररथाच्या दोन्ही बाजूला ताराराणींच्या आयुष्यातील जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत ते दर्शवणारे हे पोर्ट्रेट आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून ताराराणींचा इतिहास जो आहे तो कोल्हापूरकरांना किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना कळावा या उद्देशानं हा सगळा चित्ररथ आहे तो तयार करण्यात आलेला आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।